नमस्कार मंडळी, विनायक व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आलो आहे आता करंजा बंदरावर मावरा बघायला. काय भाव आहे असं बघूया मावऱ्याचा. किती? 1500 रुपये 1400. 1 किलोचा असेल ना कलेडिवा? 800 900. 800-900 ग्रॅमचा आहे. 1400 रुपये किलो. कलेट पापलेटचा मोठा भाऊस. पापलेटचा मोठा भाऊस आहे. कलेट आहे. ₹600 किलो आहे ताम. आणि हलवा पण 600 रुपये किलो. बघा सुरमई बघताय तुम्ही. सुरमई सुरमईचा पण भाव आहे ना 600-700 रुपये किलो आहे सुरमईचा भाव. ही खवला भरलेली पापलेट आहे बघा. कोलबी आहे. कोलबी 400 रुपये किलो आहे. कोलबीचा भाव. माकुल आहे, नल माकुल आहे. हलवा, वाघ्या माकुल बघा. टोल आहे 200 रुपये किलो बोलते बाय. काट्यावर घेऊन चालल्यात. मावरा तसा छान आहे. नारबाची पिल्ले आहेत. कावऱ्या, बागडे. तर फ्रेश मावरा आहे एकदम. तर या करंजा बंदरावरती मावरा घ्यायला. आता थंडीमुळं थोडा मावरा फ्रेश आहे. या ठिकाणी बागडे फ्रेश आहेत एकदम. नाकवा बागडा काय भाव आहे किलो? 200 रुपये किलो आहे बागडा. एकदम फ्रेश बागडा आहे. बाय एक वाटत आहे. लाव लावून दे. तर आज आलो आहे आपण या बंदरावरती. संध्याकाळची वेळ आहे आणि पाहिजे तशी गर्दी नाही ॲक्च्युली. मावरा पण कमी आहे या ठिकाणी. आपण काय गर्दी आहे बघूया. कुठल्या मावऱ्यावरती गर्दी आहे. इथे काय काय बघूया आपण. इथे नारबा आहे. नारबा आहे. हलवा, रावस आहे आणि मोठी सुरमई आहे. तुम्हाला बघायला भेटते. ताम पण आहे छोटी. रावस काय भाव आहे दादा? हे बघा फ्रेश रावस आहे मस्तपैकी एकदम. 800 रुपये किलोची. 400 रुपये किलो. हाबनूस पण आहे. हाबनूस 400 रुपये किलो. फ्रेश मावरा आहे एकदम. $900 ग्राम रावस झालंय. बघूया ती किती आहे बघतो. 1 किलो 200. मराठी 96. 500 रुपये ना. 1272. काय भाव? काय भाव लावले दादा? काय भाव लावले? 800 रुपये. मग 12-12-96. 950 झालं. 950 झालं ना. 960.
तीन किलो 600 ग्रॅम झाले मोठी सुरमई. मोठी लागली तुम्ही 5.5 किलो आहे. सुरमईचे काय भाव आहे? 800. 800 रुपये आहे सुरमई. 800 रुपये किलो. हाबनूस काय भाव आहे? काय बाय हाबनूस 300. बाबा बाबा जाम मोठा लागेल नाही. 300 रुपये किलो आहे हाबनूस. मस्त एकदम मोठांगला पीस होतील. 4 किलोचा पीस आहे एक एक. नाही आणि 2 या कर 200 पुऱ्या. तुझी चिंबुरा नाही हो मी किती धंदा आला बघ इकडे बघ. पैसे बघ. चिंबोरे आहेत. होलसेल भाव आहे या ठिकाणी किलोवर घेतला तर, आणि वाट्यावर पण आहे तसं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर करंजा बंदरावरती या तुम्ही. शक्यतो सकाळी या. सकाळी मार्केट फुल भरलेला असतो आणि मावरा पण भरपूर असतो. जर का तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये पाहिजे असेल मावरा तरच या ठिकाणी या, कारण इथं कटिंग करून मावरा भेटत नाही. तर तुम्हाला अख्खाच्या अख्खा पीस घ्यायला लागतो. तर या तुम्ही. एवढला मोठा पीस आहे बघा हाबनूस. तर या ठिकाणी हाबनूस मासा आहे. जवळजवळ 4 ते 5 किलोचा असेल हा. तर या इथे बघूया आपण होडीमधून कुठला मावरा काढतायत ते या ठिकाणी. आणि लगेच इथे होलसेलमध्ये विक्री करायला घेतात. तर इथे बघा तुम्ही नळमाकुल दिसते तुम्हाला. हे बघा आत्ताच होडीमधून काढला आहे आणि आता लगेच तो विकायला इकडे घेणार आहेत. ते लोक पण होलसेलमध्ये विकतात आणि इथे पण होलसेलमध्येच विक्री केली जाते रिटेल म्हणून किलोच्या भावाने. या ठिकाणी भाव आमचे बेलापूरचाच भाव झाला. बेलापूरचाच भाव आहे. पीसच करू ना. सगळं मिळते. मला पण मिळते. याला पण मिळते. सगळी जाऊन मिळते. मागे तू सूर्याची धार चालव. सात किलो असेल ती आता या केलाय ना ते. तुम्हाला वर्षी देऊ का? देवते तर चला मंडळी,
आपण जो मावरा पाहिजे होता आपल्याला तो घेतलेला आहे आपण. आणि आता आपण घरी निघतोय. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या करंजा जेट्टीवरती, करंजा बंदरावरती, आणि तुम्हाला जे पाहिजे मावरा तो घेऊन जा. इथे संपूर्ण मावरा जो आहे ना, संपूर्ण अख्खा मावरा भेटतो, कटिंग करून मावरा भेटत नाही. होलसेलमध्येच रेट आहे, हा होलसेलचा रेट आहे. तुम्ही या, नक्की या आणि व्हिजिट करा एकदा. चला, बाय बाय.